साताऱ्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरनं मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख. फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडून दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसाचं निलंबन, कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती. आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना. एफआयआर दाखल करण्यासाठी 4 ते 5 तास लावले. राजकीय दबाव असण्याची शक्यता. पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, रिपोर्ट बदलायला सांगायचे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये भावाचे गंभीर आरोप. राज्य महिला आयोगाकडून फलटण आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना, तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून 5 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश. भंडाऱ्यामधल्या कार्यकर्त्यांच्या मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर आमची नजर. बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा इशारा. बावनकुळेंना अटक करून चौकशी करा. भंडाऱ्यामधल्या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर राऊत आक्रमक. फक्त भाजप कार्यकर्तेच नव्हे तर इतर नेत्यांच्या फोनवर सुद्धा नजर, राऊतांचा आरोप. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम. आम्ही पक्षामध्ये काय करावं राऊतांनी सांगू नये, बावनकुळेंचा संजय राऊतांना प्रत्युत्तर. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार चुकीचाच, खरेदी खताच्या अगोदरच गहाणखत झालं. आरटीए कार्यकर्ते विजय गुंभारांची थेट मोदींकडे तक्रार. मोहळांच्या सहकार खात्याअंतर्गत मल्टीस्टेट बँकेनं कर्ज दिल्याचाही दावा. पुण्यातील जैन मंदिरातील दानपेटीमधून ट्रस्टींनी 14-15 कोटी काढून गैरवापर केला, जैन मुनींचा आरोप. तर धर्मादाय आयुक्ताच्या अधिकाऱ्यांकडून जैन बोर्डिंगचं सर्वेक्षण. मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये दंगेकरांकडून मोहोळांवर आरोप, त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. दंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर. गाडी कोथरूडच्या बडेकर बिल्डरची असल्याचा दंगेकरांचा आरोप, तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली, दंगेकरांची टीका. पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे की महापौर स्वतःची गाडी वापरतात. दंगेकरांचा बोगस कार्यक्रम सुरू. दंगेकरांनी आरोपांबाबतचे पुरावे दाखवावे. मोहोळांचा दंगेकरांवर पलटवार. आदित्य ठाकरे 27 तारखेला मतचोरीबाबतचे पुरावे देणार. 1 नोव्हेंबरला मविया आणि मनसेचा संयुक्त मोर्चा. मोर्चाबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या मतचोरीबाबत चित्रपट दाखवणार. चित्रपटानंतर चर्चासत्र. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार. बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली. कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासामध्ये निष्पन्न. 6 जणांवर संशय व्यक्त. मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यानं मच्छीमारांना ही वीज सवलत मिळणार. मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यावसायिकांना सवलत लागू. फडणवीस सरकारचा निर्णय. मुंबईतल्या काळा चौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करत तरुणाचे स्वतःवर सुद्धा वार. तरुणाचा जागीच मृत्यू, तर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मलबार हिल, भायखळा, शिवडी, सायनसह कुर्ला, वांद्रे परिसरामध्ये पावसाच्या सरी. घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता. रेडी रेकनरप्रमाणे दर आकारणीचा राज्य शासनाचा निर्णय रद्द. पंतप्रधान आवास योजनेमधील घरांबाबत मोठा निर्णय. 20व्या शतकातील भारत गांधीजींच्या नावानं ओळखला जायचा. आता 21व्या शतकामधला भारत मोदीजींच्या नावानं ओळखला जाईल. मोदीच मिशन पुस्तक प्रदर्शनाच्या वेळेला फडणवीसांचं विधान. अब की बार मोदी सरकार, हे घोषवाक्य लिहिणारे पियुष पांडे यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 40 वर्षाहून अधिक काळ जाहिरात क्षेत्रामध्ये योगदान.